जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये आज दीप अमावस्येला पारंपरिक पद्धतीने दशामातेची स्थापना करण्यात आली। दशामातेचं गुजरात राज्यामधील मीनावाडा येथे मुख्य मंदिर असून उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दशामातेची स्थापना केली जाते। 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये सगळीकडे भक्तिमय वातावरण असून गावामधील मारुती मंदिरापासून वाजत गाजत दशामातेची मूर्ती आणल्यानंतर विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली। आज आपल्याकडे दशामातेचं स्थापना झाली आहे, या संदर्भात आपण काय माहिती द्याल? दशामाताची स्थापना ही दर अमावस्या दीप अमावस्या म्हणतो आपण, त्या दिवशी सकाळी स्थापना करावी लागते। तसेच आपण या स्थापनेच्या दिवशी मातेचं आपण एक पारावर जाऊन तिथं हनुमान मंदिराची भेट घेतो आणि तिथून आपण वाजत गाजत घरी आणतो आणि स्थापना करत असतो। तसेच आपण या 10 दिवस हा कार्यक्रम रोज रात्री आपण स्त्रियांचा गरबा वगैरे किंवा जागरण करून आपण सर्वजण आनंदाने हा उत्सव मनवत असतो। तसेच या दशामाताचं विसर्जन हे रात्री 12 वाजेनंतर 10 दिवसात होत असते आणि तापी नदीच्या किनारी जाऊन या मातेचं विसर्जन करावं लागतं। मातेचा नियम वगैरे आपल्याला 10 दिवस करावे लागतात। उपवास वगैरे करून आपण मातेचे निरोप घेत असतो आणि दशामातेच्या सर्व भाविक भक्त आनंदाने दर्शन घेऊन आपलं मनसोक्त आनंद मिळवून घेतात। तसेच मातेच्या कृपेने सर्वांना माताही प्रसन्न होत असते, सर्वांना सुख शांती लाभते। या उद्देशाने आपण या मातेची स्थापना इथं केलेली असते।